थँक्यू. कशासाठी? खायला भारी आहे मैत्रिणी तुम्ही. हा काय तर लहानपणापासून मग काय म्हणून भारी आहे. होय. बर बर बर. बस बसले चांगला. नमस्कार मंडळी, कशी आहात? मस्त ना. तर आम्ही पण मजेत. तर आम्ही चाललेलो आहे आज पंढरपूरमध्ये. म्हणजे आम्ही पण इथंच राहतोय, पण थोडंसं लांब आहे आउटसाईडला. तर आम्ही आता चाललोय खाली. आणि आज जरा सुट्टीचा दिवस आहे, रविवार आहे, त्यामुळं मग मी साक्षी चाललोय खाली देवाचं दर्शन वगैरे करून. खाली म्हणजे पंढरपुरात. तर आम्ही नेहमीच म्हणतो ना, खाली चाललोय, खाली चाललोय, गावात चाललोय असं म्हणत असतोय. खाली पंढरपूर असं नाव घेत नाही आम्ही, आम्हाला सवय लागली ना गावात चाललोय म्हणायची. चला तर आता निघालोय आम्ही. तर आता आम्ही तुम्हाला सगळं दाखवणार आहे, काय काय करणार आहे आम्ही, काय काय कुठं कुठं फिरणार आहे. अस्तर वगैरे घ्यायचे आहेत आम्हाला, हिला खायचं पडलेलं असतंय. तर बघू काय काय करणार आहे, काय माहित नाही आम्हाला, पण जाऊया. चलो. आम्ही निघालोच होतो. आता आम्हाला रोडपर्यंत चालत जायचं होतं. तेवढ्यात एक रिक्षा आमच्या दारातून निघाली होती. मग आम्ही ती थांबवली आणि बसलो रिक्षामध्ये. मग आता आम्हाला काही चालवायला वगैरे काय चालत गेलो, बहादुली चौकामध्ये आलो आणि तिथून पुढं खाली उतरणार आहे निघालो होतो. तेवढ्यात लक्षात आलं इथं ज्ञानेश्वर महाराजांचा मठ आहे, तर तिथं पण पाया पडून जावं म्हणून मग आम्ही माऊलींच्या मठामध्ये गेलो आणि पाया पडलो. तर पाया पडून माघारी सरळ आम्ही तांबड्या मारुतीकडे आलो. तांबड्या मारुतीचंही दर्शन घेतलं आणि नंतर तिथंच कोपऱ्याला डाव्या बाजूला उद्धवाचं मंदिर आहे, तर उद्धवाच्या मंदिरात तिथं दर्शन घेतलं आणि मग तसंच खाली घाट उतरून आम्ही नदीपात्रात आलो. तर हा उद्धव घाट आहे, तर या घाटातून आम्ही खाली आलो आहे बघा नदीपात्रात. तर इकडं आम्ही उद्धव घाटातून आलेलो आहे मी आणि साक्षू. आणि आता नदी परिसरात आलो आहे, खाली आलो आहे आम्ही पात्रात. तर चला. तर हे बघा असा हा नदी परिसर आहे आणि हे इस्कॉन मंदिर. आम्ही गेलतो पण तिथला व्हिडिओ काही काढलेला नाही, तर कधी गेलो तर तिथला सेपरेट स्पेशल व्हिडिओ आम्ही काढू. तर ऊन चांगलंच पडलंय, अगदी उन्हाच्या रकात आलोय आम्ही. उद्धव घाटाच्या अगदी समोर इस्कॉन मंदिर आहे बघा. नदी ओलांडली की इस्कॉन मंदिर आहे. तर आम्हाला नाववाली विचारत होते जायचं आहे का पलीकडे म्हणून, पण आम्ही काय आता ह्यावेळेस जायचं नव्हतं आम्हाला, त्यामुळे नाही म्हटलं. नदीपात्रात खाली आलं की डाव्या बाजूला सोलापूर हायवेचा मोठा असा पूल आहे बघा. तर हा पूल खूप उंच आहे, पण पावसाळ्यात नदीला पूर आला की कधी कधी या पुलालाही पाणी टेकलेलं आहे आणि एक दोन वेळा पुलावरतीही पाणी गेलं होतं बघा. तर खाली दगडी पूल आहे, तो दगडी पूल तर कायमच बुडतो. तर अशा प्रकारे आम्ही इथं आलो होतो आणि नदीला पण भरपूर गर्दी होती. तर म्हटलं आता नदीमध्ये जाऊन जरा हातपाय स्वच्छ धुवून नदीला अर्ध्य देवावं, आपली चंद्रभागा नदी आहे. आणि मग नदीच्या पाया वगैरे पडले, छान असं नदीचं दर्शन घेतलं. पाणी एकदम निवाळसंत होतं बघा, खूप छान पाणी होतं. आणि ज्या बाजूला गर्दी कमी आहे त्या बाजूलाच आम्ही गेलो होतो. तिकडं पुंडलिकाच्या मंदिराच्या बाजूला गर्दी खूप होती म्हणून आम्ही अलीकडे एकदम आलो होतो आणि तिथंच दर्शन घेतलं. दोघींना एका वेळेस नदीमध्ये उतरता येत नव्हतं, कारण व्हिडिओ कोण करणार ना. त्यामुळं माझं झालं की साक्षी गेली आणि साक्षी ही हातपाय धुवून मग नदीच्या पाया वगैरे पडली आणि बाहेर आली. शिंदे 101 रुपये दान. मग आम्ही उद्धव घाटाकडून वाळूतनं मस्त असं चालत तिकडं आलो आणि पुंडलिकाच्या मंदिराकडे आलो आहे. तर पुंडलिकाच्या मंदिरात म्हणजे बाहेरूनच दर्शन घेतलं आम्ही. आत गर्दी होती. पंढरपूरला नेहमीच भाविकांची खूप गर्दी असते, खूप भाविक येतात. परंतु आज काय भानगड होती कुणास ठाऊक. मला वाटतं वर्षातली शेवटची एकादश 2-3 दिवसावरच आली होती आणि आजचा सुट्टीचा दिवस होता, रविवार, त्यामुळं भरपूर गर्दी होती. तर साक्षीनं पण दर्शन घेतलं आणि मग तसंच आम्ही इकडं पुंडलिकाच्या आईवडिलांचं दर्शन घेतलं, तसंच नदीचं पण दर्शन घेतलं आणि मग मंदिराकडे निघालो. आता आम्ही घाट चढून वरती आलो होतो आणि बघू शकता भाविकांनी कसं नदीचा पूर्ण
जो परिसर आहे तो कसा फुललेला आहे. खूप भाविक आले होते आज. तर आम्ही तसंच पुढे आलो. जात जात आम्हाला शिंदे सरकारवाडा ह्या साईडला होळकरवाडा पण लागला. पण आम्ही म्हटलं आता गर्दी असल्यामुळं मग आम्ही काही गर्दीत घुसलोच नाही. म्हटलं जाऊ दे, परत कधीतरी तुम्हाला ह्या दोन्ही वाड्यांचं म्हणजे व्हिडिओ मी शेअर करेन. तर जात जात आपलं पाया पडले आणि मग तसंच आम्ही मंदिराकडे निघालो. आपल्या बायकांचं कसं असतं बघा, काय कोण विकत असलं काय फिरस्तीवाली वगैरे तर जात जात विचारायचं पण आणि बघायचं पण, घ्यायचं असो किंवा नसो. तसंच मी पण केलं. मला खरं घ्यायचं होतं, आवडलं होतं, पण साक्षू म्हणजे एवढं काही छान वाटत नाही म्हणून मी त्या माणसाला माघारी दिलं. तर इथं बघा आता मंदिर आलेलं आहे आणि मस्त असं मंदिर परिसर. देवाजवळ आलं का आपल्याला काय भानगड असते काय माहिती, इतकं प्रसन्न वाटतं की बास. एकदम सगळं काय आपल्या दुःख वेदना काय जी आपलं काय असतं आयुष्यात ते सगळं विसरून जातो आपण देवाजवळ आलं का. गर्दी खूप असल्यामुळे मुखदर्शनाला खूप वेळ लागेल म्हणून आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. आणि पदस्पर्श दर्शन तर आम्हाला लवकर झालंच नसतं. तुम्ही बघू शकता केवढी मोठी रांग लागली. मग आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि माघारी निघालो. माघारी म्हणजे घरी नाही निघालो, माघारी आम्ही दुसऱ्या ठिकाणी निघालो होतो. तर अख्ख्या पंढरपुरामध्ये जी म्हणजे माझ्या मनाला सुकून मिळतो ज्या ठिकाणी, अशी ती जागा आहे. तर ह्या जागी मी कधीही एनी टाईम कधीही मला इथं यायला आवडतं आणि खूप मस्त वाटतं, फ्रेश वाटतं. आपण देवाला जाऊन आलो तरीही आपल्याला प्रसन्न वाटतं, मस्त वाटतं, बरोबर आहे. पण इथं आल्यावर एक मनाला जो सुकून म्हणतात ना तो मिळतो इथं. खूप छान वाटतं, एकदम शांत वातावरण असतं, रिलॅक्स वाटतं. तर मी नेहमीच येत असते इथं. तर आम्ही दोघीही आता इथं आलो आहे. तर ही जागा इथं आले मी म्हणते, पण तुम्हाला मी या जागेचं नाव सांगितलं नाही आणि काय जणांना ओळखलंही असेल कदाचित. तर हे आहे गजानन महाराज मठ. तर खूप मस्त असं इथं आहे बरं का. मंदिर परिसर जो आहे ह्या मठाचा पूर्ण परिसर एकदम स्वच्छ असतो, घाण नसते, काय नसते कुठंही. ह्या मठामध्ये बघा भाविकांची खूप छान अशी सोय केलेली आहे. खूप भक्त निवास आहे तिथं आणि अगदी लांब लांबचे भाविक येतात, पुण्या मुंबईचे किंवा अजून परराज्यातले सुद्धा येत असतात इथं आणि खूप छान अशी इथं सोय आणि सुविधा आहे. तर आता पहिल्यांदा आम्ही दोघी गजानन महाराजांचं दर्शन घेणार. तर छान असं मंदिर आहे, तर आता आम्ही तिकडेच निघालो आहे बघा. आणि मंदिराकडे जात असताना डाव्या बाजूला रामाचं पण मंदिर आहे, तिथं पण छान आहे बरं का. आणि खालच्या बाजूला तिथंच रामाच्या मंदिराच्या मेडिटेशनसाठी पण मस्त असं एकदम एक दालन आहे, खूप छान वाटतं तिथं. बऱ्याच वेळा आम्ही जातो तिथं गेल्यानंतर, म्हणजे इथं आल्यानंतर. तर इथं चप्पल ठेवण्यासाठी सुद्धा खूप छान सोय आहे, चप्पल स्टँड आहे. तर आम्ही दोघींनीही चपला इथं काढल्या. तर हे जे मंदिर आहे गजानन महाराजांचं, तर पूर्ण संगमरवरी आहे आणि ह्याच्या ज्या भिंती वगैरे आहेत त्याच्यावर खूप छान अशी डिझाईन आहे बरं का, नाजूक नाजूक. तर ह्या मंदिरात गेलं ना म्हणजे एकदम शांत वाटतं. मोबाईल वगैरे अजिबात अलाउड नाही इथं. आणि मग आपण गेलं का नुसतं एकदम शांत देवाचं नामस्मरण करत एक 5-10 मिनिटं बसलं का खूप छान वाटतं. तर आम्ही गेलो. मंदिरात गजानन महाराजांची मूर्ती आहे, पादुका आहेत, तसेच विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आहे. दर्शन घेतलं सगळ्यांचं. थोडा वेळ बसलो आम्ही, एक 10-15 मिनिटं आणि मग बाहेर आलो. बाहेर आम्ही येऊन मग एका झाडाखाली बसलो होतो, मी आणि साक्षू. तर आज आमचं दोघींचं मायालेकींचं छान असं भटकंती झाली होती. साक्षूचं कसं आहे, ती कधी असं मैत्रिणीबरोबर वगैरे बाहेर जात नाही. कुठं चालली का मला चल चल म्हणून माग लागते म्हणून. तर मंडळी आम्ही आता आलेलो आहे बाहेर गजानन महाराजाच्या मठामधून. आता साक्षूला लागली भूक अशी काय नाही, आमचं टायमिंग अजून एक अर्धा तास अजून असेल आहे का नाही, झालं पावणे 5 वाजले. बरं 5-5:30पर्यंत आम्ही जेवण करतो. पण मला वाटतं आज काही नाश्त्यावर बसावं लागतंय काय कुणास ठाऊक. साक्षूला काहीतरी खायचं आहे, तर चला मग. कधी कधी असं आम्हाला दोघींनाही फिरायला भारी वाटतं. तर मठामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं, फोटो बिटो काढलं दोघींचं. आज काही तिचं पप्पा नव्हतं ना, प्रज्वल नव्हतं, त्यामुळं आम्ही काय दोघी रिकाम्याच होतो फिरायला. मग आम्ही आलो हॉटेलमध्ये आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर मागवली पावभाजी. तर साक्षूची ऑल टाईम फेवरेट आहे पावभाजी. तर आम्ही इथं पावभाजी मागवली, खाल्ली, मस्त असं एन्जॉय केलं आणि मग पुढे निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी. तर इथं आम्ही आलो आहे अस्तर घ्यायला. गंमत अशी झाली की रिक्षा लागली होती, मग रिक्षात बसलो. रिक्षावाला म्हणला थांबतो दुकानापुढं, मग रिक्षावाला थांबला थोडा वेळ. मग मी पटापटा अस्तर घेतले आणि घरी आलो. फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे. मध्येच एका ठिकाणी थांबलो अस्तर घ्यायला. तुम्हाला म्हटलं होतं अस्तर वगैरे घेतानाचा व्हिडिओ काढेन, पण काय झालं
आम्ही रिक्षात बसून त्या दुकानापर्यंत आलो आणि रिक्षावाल्याने तिथं रिक्षा थांबवली आणि अस्तर घ्यायला गेलो. अस्तर घ्यायला गेल्यावर ना आमचं धड इकडं मन नाही ना तिकडं मन नाही असं झालं. सारखं रिक्षावाल्याकडे तिकडं बघायचं, रिक्षा बघायची, परत तिकडं अस्तर घ्यायचं. 5-6 अस्तर घ्यायचे होते. मग अस्तर घेतले, दोरा घेतला. त्या नादात आम्हाला व्हिडिओ करायचा विसरला आणि मग आम्ही काय त्याचा व्हिडिओ केला नाही. तर मी अस्तर वगैरे घेतलेत, दाखवते तुम्हाला. केलाय का? तर हे बघा, अशा प्रकारे अस्तर वगैरे घेतलेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं तर तेही कमेंटमध्ये सांगत जावा. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट हे करत जावा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय. त्यानं आम्हाला कळतं की काय व्हिडिओमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे का नाही. त्यामुळे कमेंट करत जावा. व्हिडिओच्या खाली हाईप बटन म्हणून असते, त्याच्यावर व्हिडिओ हाईप करत जावा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यास मदत होईल व्हिडिओ. आणि शेअरही करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. धन्यवाद.